नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी ही सगळीकडे फाईल शोधून वैतागलेली असते आणि म्हणते की इतक्या फाईल्स आहेत तिथे या ढिगाऱ्यात, पण माझी फाईल कुठे आहे ती सापडतच नाही आहे. नक्की कुठे ठेवली असेल मी ती फाईल? खरंच कळायलाच मार्ग नाही आहे. कुठे ठेवली असेल बरं? असं म्हणून ती जरा वैतागत असते. नंतर तिच्या लक्षात येतं की स्टडी रूम, कदाचित स्टडी रूममध्ये माझी ती फाईल असेल, म्हणून ती शोधण्यासाठी येत असते. तर भूमी ही स्टडी रूममध्ये लॅपटॉपमधून तिचं जे काही सामान तिला हवं असतं ते सगळं घेते आणि सगळं जागच्या जागी परत ठेवून लॅपटॉप घेऊन निघत असते आणि ती ड्रॉवरमध्ये सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे भरून ठेवते. तेवढ्यातच तिला कोणीतरी येण्याची चाहूल लागत असतं, म्हणून ती सगळं व्यवस्थित नीटनेटकं पहिल्यासारखं करून ठेवून देते. आणि ते ठेवल्यानंतर आता समोरून रागिनी आलेली असते. आता रागिनी तिला असं तिथून निघताना बघते आणि रागिनीला समोर पाहिल्यावर भूमी जराशी दचकते आणि भूमीला ती विचारते की काय गं, अशी पळत पळत लपून छपून कुठे निघाली होतीस आणि इथे स्टडी रूममध्ये काय करत होतीस तू? तेव्हा मग भूमी म्हणते की आत्या, अहो स्टडी रूममध्ये मी माझं काम करत होते, इथे माझं काम सुरू होतं म्हणून. तेव्हा मग आता आत्या म्हणायला लागते की कसलं काम तुझं? तेव्हा ती म्हणते की माझं काहीतरी महत्त्वाचं काम होतं आणि ऑफिसच्या रिलेटेड, त्यामुळे. मग ती विचारते की अगं, हा ऑफिसचा लॅपटॉप तू कुठे घेऊन चालली आहेस? तेव्हा ती म्हणते की ऑफिसचा लॅपटॉप ना, त्यातच माझं काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि तसंही गेले कित्येक दिवस माझं कशातच लक्ष नव्हतं ना, इथे मी नव्हतेच इथे. त्यामुळे आता ना मी सगळं काही डिटेलमध्ये लक्ष घालणार आहे ऑफिसच्या कामांमध्ये आणि बाकी सगळ्यामध्येही, त्यामुळे नका घाबरू तुम्ही. तेव्हा मग भूमी निघून जात असताना तिथून रागिनी पुन्हा आवाज देते आणि म्हणते की भूमी, एक मिनिट, पण हे सगळं कशासाठी आणि या ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये तुला काय सापडणार आहे? तेव्हा मग भूमी म्हणते की झालं आत्या, झाले का तुमचे प्रश्न सुरू? म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला काय मिळतं हो असे सारखे सारखे प्रश्न विचारून? ती म्हणते की आहे, माझं एक महत्त्वाचं काम आहे, हां झालं की सांगेनच. आणि तसंही तुम्ही गेल्या कित्येक दिवसांमध्ये काय काय केलं आहे याची तपासणी नको का करायला? त्यामुळेच मी हे सगळं घेऊन चालली आहे. तेव्हा असं ऐकल्यानंतर रागिनी तिच्याकडे बघतच राहते. त्यावर तिच्याकडे भूमी बघत म्हणते की काय हो, किती तो चेहरा पडला आहे, म्हणजे किती घाबरताय ना तुम्ही या सगळ्या गोष्टीला? तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ भूमी, अगं घाबरण्याची गरज काही आहे, सगळं क्लिअर आहे. मग मी काही केलं नाही आहे, मग मला घाबरण्याची गरज काय आहे? पण मला सांग, तू नक्की काय एवढं घाईघाईत इन्व्हेस्टिगेट करत होतीस? मला तर समजतच नाही आहे. प्रत्येक वेळेला डिटेक्टिव्ह बनण्याची गरज नाही आहे ना भूमी. तेव्हा मग भूमी म्हणते की अहो आत्या, तुम्ही जर काही केलं नाही ना, मग तुम्ही उगीच कशाला घाबरताय, हो की नाही? मग ती म्हणते की हो अगं, मी काही केलंच नाही आहे, म्हणूनच तुझे हे इन्व्हेस्टिगेशनचे वेळ वाया जाऊ नये ना, त्यासाठीच मी तुला बोलते आहे, बाकी काही नाही. एक मिनिट भूमी थांब, मी तुला एक एक्झाम्पल देते. ये इथे ये, समोर तो ड्रॉवर आहे ना, तो ड्रॉवर उघड, जा बघू, बघ त्याच्यामध्ये काही आहे का? भूमी जाते आणि तो ड्रॉवर उघडते आणि तो ड्रॉवर उघडल्यानंतर त्या ड्रॉवरमध्ये काहीच नसतं. भूमी म्हणते की हे काय, काही नाही आहे या ड्रॉवरमध्ये. त्यानंतर रागिनी म्हणते की बघ, बघितलंस ना, या ड्रॉवरमध्ये काहीच नाही आहे. तसंच आहे, तू कितीही काही शोधण्याचा प्रयत्न केलास ना, तरीही तुला काहीही सापडणार नाही, कारण काही नाहीच आहे मुळात, सगळं क्लिअर आहे. तर मग उगीच तू कशाला या सगळ्याचे वेळ वाया घालवतेस ना? म्हणूनच मी तुला सांगते की तुझं हे उगाच इन्व्हेस्टिगेशन करत बसू नकोस आणि डिटेक्टिव्ह बनत बसू नकोस. तेव्हा मग भूमी म्हणते की आत्या, हे बघा, माझं इन्व्हेस्टिगेशन आहे ना, ते मी माझ्या परीने करेनच, म्हणूनच तुम्ही त्यात काहीच बोलू नका. आणि तुम्हाला असं वाटतं आहे की इथे काही नाही आहे, परंतु माझ्या जे डोळ्यांनी दिसेल ना, ते तुमच्या डोळ्यांना अजिबात दिसणार नाही आहे. मी दाखवू तुम्हाला इथे काय, आता तुम्ही इथे या, असं म्हणून ती तिला बोलवते. आणि रागिनीजवळ आल्यावर भूमी म्हणते की आता या टेबलमध्ये बघा, या ड्रॉवरमध्ये बघा तुम्ही. आणि ती म्हणते की काय, कुठे काय यात? तेव्हा भूमी त्याच्यातून एक पिंक रंगाची फाईल काढते आणि म्हणते की ही बघा, ही फाईल आहे यात लपवून ठेवलेली. तुम्हाला वाटत असेल की मला काही दिसत नसेल, परंतु मला सगळ्या गोष्टी दिसतात. सुदैवाने माझ्या डोळ्यांना ज्या गोष्टी दिसतात ना, ज्या तुमच्या डोळ्यांना कधीच दिसणार नाहीत. त्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन कशाप्रकारे करायचं, काय करायचं, हे सगळं मी बघेन हां. आणि तुम्हाला यामध्ये लक्ष घालण्याची काहीच गरज नाही आहे, कारण सगळ्या गोष्टी या मी अगदी व्यवस्थितपणे हँडल करते. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका, सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित बघीन. आणि हो, इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं, काय करायचं, हे तुम्ही मला शिकवू नका, हे मला अगदी व्यवस्थित माहीत आहे. कशाप्रकारे कोणती गोष्ट शोधायची या गोष्टीत मी अगदी माहीर आहे, त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका. आणि हो, तुम्ही जर काही केलं असेल ना, तर तुम्हाला घाबरावं लागेल, कारण या गोष्टी आता मी शोध करायला सुरुवात केला ना, की मग सगळ्या गोष्टी एक एक करून बाहेर येतील. तेव्हा आता रागिनीचा चेहराच पडलेला असतो. भूमीने अगदी व्यवस्थित ती फाईल शोधून तिला दिलेली असते. ती म्हणते की घ्या घ्या आत्या, तुमची फाईल घ्या, नाहीतर तुमच्या विरोधात मला काहीतरी पुरावा सापडायचा ना,
असं म्हणून ती हसतच तिच्या हातात फाईल देते आणि नंतर जाता जाता रागिणीला म्हणते की आत्या, अहो हे घ्या फाईल, किती तो तुमचा चेहरा पडला आहे, किती घाबरताय ना तुम्ही मला, असं म्हणून आता ती तिथून निघून जाते आणि तिच्यावर हसतच असते. तेव्हा रागिनी म्हणते की ही डिटेक्टिव्ह भूमी अशी काही शांत बसणार नाही, तिचे जे काही प्रयत्न आहे ना तीही करतच राहणार आहे. पण माझ्या लक्षात येत नाही आहे की ह्या ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये हिचं काय काम असेल, नक्की काय काम होतं हिचं, असा विचार रागिनीच्या डोक्यामध्ये आता सुरू असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा ही रिक्षाने न जाता आता रस्त्यानेच चालत चाललेली असते आणि अभिजित तिला दिसलेला असतो. त्याचा ती विचार करते. ती मनातच म्हणते की नक्की ते अभिजितच होते ना, मग अभिजित असे कसे उठून पळून निघून गेले, नक्की काय झालं असेल, नक्की मला त्यांच्यासारखा माणूस दिसला की तो असल्याचा भास झाला, नक्की काय झालं आहे. आता ती त्या गोष्टीचाच विचार करू लागते आणि नक्की काय करू तिचं मन पूर्णपणे गोंधळलेलं असतं. नंतर मग ती समोर बघते तर तिथे काही माणसांचा गोंधळाचा आवाज यायला लागतो. आता तिने समोर बघितल्यावर समोर तिथे अभिजितसारखंच कोणीतरी पुन्हा तिला दिसतं आणि ती पुन्हा घाबरलेली असते. ती म्हणते की अभिजित, त्यांच्यासारखंच कोणीतरी दिसतंय मला, कोण आहे नेमकं. तेवढ्यातच ज्या ॲम्ब्युलन्सने अभिजितला घेऊन गेलेले असतात तीच ॲम्ब्युलन्स समोरून येते आणि ती म्हणते की 1 मिनिट थांबा, प्लीज थांबा, असं म्हटल्याबरोबर आता तिथे अभिजित हा तिथून व्हॅनमधून म्हणजेच ॲम्ब्युलन्समधून खाली उतरतो आणि तो पळत पळत तिथून निघून चाललेला असतो. त्यावर पौर्णिमा त्याला सारखा सारखा आवाज देत असते की अभिजित, कोण होतो हे, अभिजितच होते ना, मग अभिजित नक्की कसं, काय झालं असेल हे, असं म्हणून तिच्या डोक्यात आता प्रश्न येऊ लागतात. आणि अभिजित गेल्याचा दिवस तिला आठवतो आणि ज्या दिवशी अभिजितची डेड बॉडी ही चेअरवरून त्याच्या पतीच्यापर्यंत आलेली असते आणि जेव्हा ती डेड बॉडी बघते आणि अभिजितच्या नावाचा हंबरडा फोडते, अभिजित तुम्ही मला का सोडून गेलात, प्लीज परत या, आणि तिचं हे रडणं सगळा आक्रोश तिला आठवत असतो आणि ती डोक्याला हात लावत म्हणते की हे सगळं काय होतं आहे मला, नक्कीच ते अभिजित होते की आणखी काय, नेमका काय प्रकार आहे हा सगळा. आता तिला ते सगळं सगळं सारखं आठवत असतं आणि त्यावेळेला अभिजितचा तो चेहरा तिच्या डोळ्यासमोरून अजिबातच जात नसतो. ती म्हणते की नाही, हे माझे अभिजित आहेत का, अभिजित असले तर त्यांचे झालेले ते अंत्यसंस्कार वगैरे काय सगळं. तेव्हा मग जो बलदेव आहे, भूमीने ज्याला कामाला लावलेलं असतं, तो बलदेव आता मागे लपतो आणि तिथून पळून मागे लपल्यानंतर जे वॉर्ड बॉय त्याच्या मागे लागलेले असतात ते त्याचेच माणसं असतात. तेव्हा मग तो सांगतो की अगदी काम तुमचं व्यवस्थित झालेलं आहे, जरा थांबा, तिला संशय आला आहे असं दिसतोय. मग त्यावर आता त्याच्या माणसाला बलदेव मेसेज टाकतो आणि त्याला फोन करून विचारतो की काय रे, काय झालं, समोरून तिचे रिॲक्शन काय आहेत. तेव्हा तो म्हणतो की हो दादा, तो पूर्णपणे ती घाबरलेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर दिसतंय की तिचा सॉलिड गोंधळ उडाला आहे. ती घाबरली आहे की नक्की हा तिचाच नवरा आहे का. ती चेहऱ्यावरून तरी पूर्ण गोंधळलेली दिसते आणि अजूनही तिथेच उभी आहे ती. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसून येतं आहे की तिने तुला बघितलं आणि तिला आता समजलं आहे की तू तोच आहेस का, म्हणजे तिचा नवरा. तेव्हा मग लगेच अभिजित म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल, आता पुढच्या गोष्टी आपण करूया. त्यावेळेला त्याच्या माणसांना तो सांगतो की बघा आता काय करायचं आहे, आता ती मला म्हणजे लांबून लांबून बघत होती, आता सरळच मी तिच्यासमोर उघड उघड जाणार आहे, तिची आणि माझी नजरानजर होणार आहे, आलं लक्षात, असं म्हणून तो त्याच्या माणसांना अलर्ट करतो आणि नंतर म्हणतो की एक मी मेसेज टाईप करून घेतो तोपर्यंत, आणि तो मेसेज करून घेतो. त्यानंतर इथून भूमी ही त्याच वेळेला बॅग घेऊन बाहेर निघालेली असते. तिच्याकडे जे लॅपटॉपमधल्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी बलदेवपर्यंत पोचवायच्या असतात आणि भूमी ही पटापट निघत चाललेली असताना कोणी बघू नये याची खात्री घेत असताना समोरून आकाशची गाडी येते. आता गाडी येताना पाहून भूमी परत मागे वळते आणि बंगल्याकडे जाण्याचं नाटक करू लागते. तेवढ्यातच आता आकाश बघतो आणि गाडीतून बाहेर येऊन दोघंजणं अथर्व आकाश विचारतात की काय झालं. आकाश विचारतो की भूमी, तू कुठे निघाली होतीस. त्यावेळेला असं विचारल्यानंतर भूमी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की आकाश, अरे ते मी जरा असंच बाहेर. तेव्हा मग तो म्हणतो की असंच नाही, अगं तू कुठेतरी बाहेर निघाली होतीस बरोबर ना, तुझ्या खांद्यावर पर्स आहे याचा अर्थ तू कुठेतरी बाहेरच निघाली आहेस, मग सांग तू कुठे निघाली होतीस. तेव्हा ती म्हणते की आकाश, माझं जरा महत्त्वाचं काम होतं त्यासाठी. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, तुला मी कित्येक वेळा सांगितलं आहे की अशी एकटी घराबाहेर पडू नकोस, तुझं जर काही काम असेल तर ते तू मला सांग ना, मी असेन तुझ्यासोबत, मग तू एकटी का घराबाहेर पडतेस आणि इतकी रिस्क का घ्यायची तुला. किती समजावलं अगं, तुझी किती काळजी वाटते मला, हे तुला कळत नाही आहे का. जर तुला काही झालं तर मी काय करू. शिवाय या सगळ्या गोष्टींमध्ये तू बाहेर पडायचंच नाही आहे, मी तुला सांगूनही तू ऐकली नाही. तेव्हा मग अथर्व म्हणतो की हो ताई, अगं आमचा सगळ्यांचा जीव टांगणीला लागतो असं होत असताना.
तेव्हा आकाश म्हणतो की खरं तर ना भूमी, यावेळेला ना मला तुला परदेशातच घेऊन जायचं आहे, तिथेच सगळं सेटल व्हायचं आहे मला. परंतु काय करू, या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टींच्या आड येत आहेत. खरं तर क्षितिजाचं पासपोर्टचं काम थांबलं आहे. एजंटने सांगितले थोडे दिवस थांबा, म्हणून आपल्याला अडकायला झालं आहे. नाहीतर मी तुला केव्हाच तिथे घेऊन गेलो असतो. इथे तुला थांबूही दिलं नसतं मी. आलं आहे का लक्षात? पण एकदा की या सगळ्या गोष्टी झाल्या, क्षितिजाचं पासपोर्टचं क्लिअर झालं की मी मात्र शांत बसणार नाही. मी इथून तुला घेऊन जाणार म्हणजे जाणारच. लक्षात ठेव भूमी, आता या गोष्टी तू कायम लक्षात ठेव. असं आकाश आता तिच्यावरती ओरडतो आणि त्याच वेळेला म्हणतो की आता थांबायचं नाही आहे. लवकरात लवकर तयारी करायला सुरुवात घे. तिचंही पासपोर्ट होईलच. चल लवकर, आवरायचं आपल्याला. असं म्हणून तो तिच्या हाताला धरतो आणि रागानेच भूमीला घेऊन चाललेला असतो. भूमी आवाज देते की आकाश आकाश, परंतु तो ऐकत नाही. नंतर मग पुन्हा एकदा बलदेव हा ॲक्टिंग करायला सुरुवात करतो. त्यानंतर आता समोरून पौर्णिमा येते आणि ती पुन्हा घाबरते की हा माझा अभिजितच आहे ना. अभिजित असं म्हणून ती आता खूपच दचकलेली असते. तर इथे बलदेव मुद्दामच चाकू दाखवून त्या वॉर्डबॉयला आणि त्या ॲम्ब्युलन्समधल्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो मागे मागे पळत असतो. आणि तो आता पौर्णिमाच्या दिशेने धावत धावत येतो आणि समोरच पाहिल्यानंतर तो अगदी शॉक लागल्यासारखा पौर्णिमाकडे बघतच राहतो. आणि त्याच वेळेला मग आता पौर्णिमा ही त्याच्याकडे समोरच बघते आणि तीही तिथेच थक्क झालेली असते. नेमकं काय आहे ते तिलाही समजत नसतं. त्याच वेळेला आता इथे पौर्णिमा ही अभिजितला बघते आणि त्याला बघता क्षणी तिला आता जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. काय करावं हे तिला काही कळत नाही. ती फक्त त्याच्याकडे बघतच राहते आणि तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. कारण आपल्या नवऱ्याला असं समोर मेलेला असताना नवरा असं समोर येणं म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे असं तिला वाटतं आणि ती त्यावेळेला त्याच्याकडे बघतच राहते. आणि आपला गेलेला नवरा परत कसा आला याचा विचार आणि याचा आनंद आणि भीती दोन्हीही तिच्या डोळ्यांमध्ये असतं. त्यावेळेला मग आता अभिजित तिकडून निघून चाललेलं असताना पटकन पौर्णिमा त्याचा हात धरते आणि त्याला तिथेच थांबवते. कारण त्याला जाऊन न देण्यासाठी ती तशीच तिथे हात धरून थांबवते आणि अभिजितही आता तिचं ऐकतो. आणि मग पौर्णिमा त्याचा हात मागे खेचते आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारते की अभिजित अभिजित तुम्ही कुठे होतात, असं ती पटकन त्याला विचारते. त्यावेळेला मग माझे अभिजित असं म्हणताना तिचे डोळे आता अगदी पाणावलेले असतात. कारण तिला कुठेही अभिजितला जाऊ द्यायचं नसतं, म्हणून तिचा चेहरा अगदी पडल्यासारखा झालेला असतो. त्यावरच आता तिला कळत नसतं की हे सगळं कसं झालं. दोघंही एकमेकांच्या नजरेत बघत असतात. पौर्णिमाचे इतक्या महिन्यांचे दुःख हे अगदी एका क्षणात नाहीचं झालेलं असतं. कारण तिला अभिजित समोर दिसलेला असतो. आता त्याला पाहिल्यानंतर पौर्णिमाला त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिच्याही दोघांच्या डोळ्यात एकमेकांना पाहिल्यानंतर पाणी येत असतं. आता पौर्णिमा ही जोरजोरात रडायला लागते आणि अभिजित अभिजित अशी ओरडत असते. तेव्हा मग आता तिच्या डोळ्यात पाहिलेलं पाणी पाहून इथे बलदेवच्याही डोळ्यात पाणी येतं. का कोण जाणे, परंतु बलदेवलाही असं काहीतरी माझं कनेक्शन आहे असं तिच्याकडेच बघून वाटत असतं. तेव्हा मग आता पौर्णिमा अभिजित तुम्ही तुम्ही कसे काय, तुम्ही माझे अभिजितच आहात ना, असं रडत रडत त्याला ती विचारत असते. आणि ते विचारत असताना आता अभिजितला काहीच कळत नसतं की काय बोलावं, तिच्याशी काय बोलावं, काय संवाद साधावा हे त्याच्या काहीच लक्षात येत नसतं. तो फक्त तिथे तसाच उभा असतो आणि पौर्णिमा त्याच्याकडे एकटक बघतच राहिलेली असते. तुम्ही माझे अभिजित परत आलात, मला माहीत होतं तुम्ही कुठेही जाणार नाही, तुम्ही परत आलात अभिजित, तुम्ही आलात, असं म्हणून ती आता त्याच्याकडे बघते आणि माझे अभिजित असं म्हणून रडते. त्यावेळेला आता त्याचे डोळे अगदी पाण्याने भरलेले असतात आणि त्याच्या हातातला जो चाकू असतो तो देखील तिथेच खाली पडतो. कारण पौर्णिमाच्या डोळ्यातलं ते प्रेम पाहून बलदेवलाही काही वेगळंच वाटू लागतं. तर इकडे आता जे वॉर्डबॉय असतात ते मुद्दामच ठरवल्याप्रमाणे ॲक्टिंग करत करत अभिजितपर्यंत धावत येतात आणि ते म्हणतात की ए पकडा रे याला, चला लवकर घेऊन, असं म्हणून आता त्याला पकडतात आणि मग तिच्या डोळ्या देखतच अभिजितला घेऊन निघून चाललेले असतात. आता ती त्याला थांबवण्याचा तिथेच प्रयत्न करत असते. तो थांबावा असं तिला वाटत असतं. परंतु अभिजितला जे ठरल्याप्रमाणे ते त्याचे जे मित्र असतात सहकारी ते त्याला घेऊन जातात. आणि पौर्णिमाच्या डोळ्यात आता पाणी येतं की माझा अभिजित पुन्हा माझ्यापासून लांब राहिला. आणि त्याला आता आतमध्ये घेऊन चाललेले असतात. ॲम्ब्युलन्समध्ये पुन्हा बसवत असतात. आणि त्याच वेळेला आता अभिजित हा मुद्दामच मागे वळून पौर्णिमाकडे पुन्हा एकदा बघतो आणि गाडी पुन्हा तिथून तिच्या समोरून निघून जाते. आता पौर्णिमा विचार करू लागते की हे नेमकं काय आहे सगळं, हे जे मी पाहिलं ते स्वप्न तर नव्हतं ना. नाही, हे स्वप्न नव्हतं, हे सगळं दिवसाढवळ्या चाललं आहे. अभिजित आज जिवंत आहेत आणि ते माझ्यासमोर होते. इतके वेळ ते लांब लांब होते, पण आता आता माझ्यासमोर आले होते अचानक ते. आम्ही एकमेकांना पाहिलं, त्यांनाही माझ्या डोळ्यात काहीतरी वाटलं असणारच ना.
आणि त्यांच्याही डोळ्यात माझ्यासारखं पाणीच होतं. याचा अर्थ ते अजूनही मला विसरलेले नाही आहेत. नाही, माझा गोंधळ उडाला आहे. जे अभिजितवर अंत्यसंस्कार केले, जे अभिजित माझ्यासमोर डोळ्यासमोर देवाघरी गेले होते, त्या अभिजितचं असं अचानक काय झालं? हे नक्की काय आहे? सगळं शोधून काढलं पाहिजे. मी हे आईंच्या कानावर घालू का? सांगू सगळं आईंना की अभिजित जिवंत आहेत म्हणून? काय करू असा विचार तिच्या डोळ्यात येतो आणि म्हणूनच ती आता पुढे निघालेली असते आणि घरी येत असते. आकाश आता भूमीला धरून घरी आणतो आणि म्हणतो की सांग आता तू काय करायला चालली होतीस? तेवढ्यातच मानसी असा आवाज तो देतो. मानसी बाहेर येते आणि म्हणते की भाऊजी काय झालं आणि तुम्ही कधी आलात? तेव्हा तो म्हणतो की हे काय आताच, भूमी बाहेर निघाली होती तेव्हा. मानसी मी तुला सांगितलं होतं ना की भूमीवर बारीक लक्ष ठेव, तिला कुठेही जायला देऊ नकोस, मग तू का लक्ष नाही दिलंस? तेव्हा ती म्हणते की ताई अगं आत्ता तू इथे होतीस ना माझ्या डोळ्यात देखत. आता मी क्षितिजासाठी बाटलीत दूध गरम करायला घेऊन गेले बाटलीवरून आणायला, तेवढ्यातच तू निसटलीस इथून. अगं असं काय करतेस तू? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश अरे मी फक्त अपघाताच्या मागचं इन्व्हेस्टिगेशन करायला जात होते, आपले अपघात कसं झालेलं किंवा काय त्या सगळ्याचं. आकाश हात जोडून म्हणतो की भूमी बस कर प्लीज, हे सगळं थांबव. मी तुला सांगितलंय ना या गोष्टी नको करूस, तर कशाला या सगळ्याच्या मागे लागलीस तू? प्लीज हे सगळं थांबव आता. तेव्हा मग अथर्व पण म्हणतो की हो ताई, नको या सगळ्या गोष्टींच्या मागे लागू. मग माहिती आहे ना तुझ्या जीवावर बेततं किंवा काहीतरी चुकीचं घडतं, त्यापेक्षा या गोष्टी नकोच करूस. आकाशही म्हणतो की हो भूमी, मी तुला सांगितलंय आपण जेवढे दिवस इथे आहोत ना तेवढे दिवस प्लीज तू घराच्या बाहेर पडू नकोस, नाहीतर काहीतरी होतं आणि मग तुझं किडनॅपिंग वगैरे सगळं काही होत राहतं. म्हणून प्लीज तू नको पडूस घराच्या बाहेर. सगळे बोलल्यावर भूमी आता गप्पच बसते. रागिनी वरून विचार करत असते की नक्की काय चाललं ह्या भूमीचं आणि आता ही घराबाहेर कशाला पडली होती? मगाशी लॅपटॉप घेऊन निघाली आणि आता घराबाहेर चाललेली. नेमकं असं काय आहे जे हिला कोणाला बाहेर दाखवायचं होतं का, किंवा तिला काय करायचं होतं नेमकं? आणि ऑफिसच्या संदर्भात तिने काही शोधलं आहे का असा विचार रागिनीच्या डोक्यामध्ये येत असतो. भूमी आता गप्प असते कारण तिला आकाशने बाहेर जाण्यापासून रोखलेलं असतं. रागिनी आता विचार करते की नाही, मला आता यावर लक्षच ठेवलं पाहिजे, या भूमीचं नेमकं काय चाललं आहे. म्हणून ती आता तिच्या रूममध्ये येते आणि विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच समोरून पौर्णिमा येत असते आणि रागिनी म्हणते की बरं झालं या आकाशने त्या भूमीला बाहेर जाण्यापासून थांबवलं, नाहीतर दीडशाने परत गेली असती आणि काहीतरी नवीन शोधून आली असती. तेवढ्यातच आता पौर्णिमा तिथे येते. रागिनी बसलेली असते. पौर्णिमा ही अभिजितला पाहिल्यामुळे पूर्णपणे हादरलेली असते. तेव्हा ती विचार करते की मी आईंना अभिजितबद्दल सगळं सांगून टाकायला जाते. म्हणूनच ती आता आईजवळ येते आणि ती आई असा आवाज देते, परंतु रागिनीचं लक्ष नसतं. म्हणूनच मग ती पुन्हा एकदा रागिनीजवळ येते आणि विचार करते की काय करू, मी अभिजितबद्दल सांगून टाकू का आईंना की मी अभिजितला समोर पाहिलं म्हणून? तेव्हा मग पुन्हा एकदा पौर्णिमाला ते क्षण आठवतात जेव्हा अभिजितला तिने पाहिलं होतं आणि अभिजित देखील तिला बघत होता आणि तिथून ते पुन्हा ॲम्ब्युलन्सचे जे मुलं असतात वॉर्ड बॉय, ते पुन्हा एकदा अभिजितला पकडून घेऊन चाललेले असतात. ते सगळं तिला आठवतं आणि ती विचार करते की कदाचित जर मी अभिजितबद्दल आईंना सांगितलं तर मग या सगळ्या प्रकाराची ते चौकशी करतील आणि हे सगळी चौकशी करत असताना आकाश आणि भूमीला सगळं काही समजेल आणि आकाश आणि भूमीला सगळं काही समजल्यानंतर ते पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीच्या खोलात शिरतील आणि अभिजित जिवंत आहे आणि ते सावध होतील आणि पुन्हा एकदा अभिजितला काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, पुन्हा एकदा अभिजितबद्दल काहीतरी चुकीचं घडवतील. त्यामुळे नको, मला आता आईला काही सांगायला नको. जोपर्यंत माझी पूर्णपणे खात्री होणार नाही की ते अभिजितच होते तोपर्यंत मी आईंना काही सांगणार नाही, कारण त्याही त्यावेळेला गप्प बसणार नाहीत आणि अभिजितला जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा एकदा भूमी आणि आकाश न ठेवण्यासाठी काहीतरी करतील. म्हणून जाऊन दे, मला आता याची रिस्कच नको आहे, अभिजितबद्दल मला आता काहीच सांगायला नको. म्हणून ती आता गप्पच बसलेली असते. रागिनी विचारते की काय गं ए पौर्णिमा, काय झालं, कसला विचार करतेस तू आणि अशी शून्यात काय बघतेस, काय झालं काय? तेव्हा मग ती म्हणते की काही नाही आई. मग ती म्हणते की अगं आता तर मला आवाज देत होतीस की काहीतरी बोलायचं आहे, काय झालं मग बोल. तेव्हा मग ती म्हणते की नाही अहो आई, मी हे विचारण्यासाठी आले होते की भूमीचं काय झालं. तेव्हा ती म्हणते की काय त्या भूमीचं. मग ती विचारते की नाही हो, त्या भूमीच्या किडनॅपरबद्दल काही समजलं का? तेव्हा रागिनी म्हणते की नाही गं, त्याबद्दल काहीच समजलं नाही. तेच तर कळायला मार्ग नाही आहे की या भूमीचा किडनॅपर नेमका आहे तरी कोण त्या भूमीच्या किडनॅप करण्याच्या मागे लागला आहे. नक्की या जरा गोष्टी समजल्या असता तर बरं झालं असतं, पण अजून कोणाचाही पत्ता लागत नाही आहे असं रागिनी बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता इथे पौर्णिमाच्या मनात विचार सुरू असतो की बरं झालं मी आता आईंना अभिजितबद्दल काही सांगितलेलं नाही, पण खरंच पुढच्या गोष्टी काय होतील कसं काहीच कळत नाही आहे. आणि जर ते अभिजितच होते तर मग त्यांना कसं शोधायचं, कसं या सगळ्या मागचा मार्ग शोधायचा असा विचार पौर्णिमाच्या डोक्यात येत असतो.
तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इन्शुरन्स एजंट आलेला असतो आणि तो लेटर दाखवून म्हणतो की रागिनी पटवर्धन तुमच्या नावाने अभिजित पटवर्धन यांचं हे लेटर आहे, म्हणजेच तुमची अमाऊंट आहे इन्शुरन्सची. तेव्हा भूमी म्हणते की हे घ्या आत्या, अभिजितने जे काही इन्शुरन्सचे पैसे ठेवले होते त्याचं क्लेम तुम्हाला आलं आहे. तेव्हा मग आता तुमच्या नावाने असल्यामुळे तुमचे झाले नाही पैसे. रागिनी म्हणते की भूमी, अगं काय बोलतेस तू, खरंच हे पैसे अभिजितच्या नावचे हे पैसे येण्यापेक्षा जर माझा अभिजितच आला असता तर किती बरं झालं असतं ना. ते आतो आल्यानंतर सगळं काही व्यवस्थित झालं असतं. तेव्हा भूमी म्हणते की आत्या, वास्तू तथास्तू म्हणत असते आणि नका काळजी करू, अभिजित हा लवकरच येईल. तेवढ्यातच समोरून अभिजित येत असतो आणि तो आई असा हाक मारतो. आता समोर रागिनी त्याला बघते तेव्हा तिला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण आतापर्यंत अभिजित जिवंत कसा आणि मीच ह्याला मारलं होतं, मग हा जिवंत कसा राहिला असा प्रश्न तिच्या डोक्यामध्ये येतो. आता ती खूप घाबरलेली असते. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.